आज या ठिकाणी श्रीरामपूरमधील प्रवरा कालवा परिसरातील रहिवासी नागरिक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि अतिशय दबावाच्या आणि दहशतीच्या वातावरणामध्ये देखील न्याय मागणी करता आज प्रवरा भागातील नागरिक रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या रहिवासासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। या आमरण उपोषणाला न्यूज 9 मराठी या चॅनलने प्रसिद्धी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर खुले पत्रकार शंकर जोग या ठिकाणी आलेत। आम्ही रिपब्लिकन संघर्ष दलच्या वतीने या ठिकाणी आलोय। आज आम्ही या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की हे जे सरकार आहे हे सरकार मायबाप आहे, हे प्रशासन मायबाप आहे। या प्रशासनाने या सरकारने जे नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक यांना अन्न वस्त्र आणि निवारा देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आणि या सरकारची आहे। अन्न आणि वस्त्र आम्ही घाम गाळतोय, कष्ट करतोय, मिळवतोय, मात्र त्या ठिकाणी जो आम्ही निवारा निर्माण केलेला आहे तो हिसकावण्याचं काम या ठिकाणी बेकायदेशीर प्रमाणाने हिसकावण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। जी सत्ता प्राप्त झालेली आहे, जी ताकद प्राप्त झालेली आहे, त्याच्याने गोरगरिबांचं पुनर्वसन न करता त्यांचा निवारा हिसकावण्याचं हे बेकायदा काम या ठिकाणी आज सुरू आहे। 21 तारखेला नोटिसा दिलेल्या आहेत आणि 6 दिवसात जे 40 वर्षापासून राहणारे जे रहिवासी आहेत त्या 40 वर्षापासून राहणाऱ्या रहिवासींना 21 तारखेला नोटिसा दिल्यात आणि 7 दिवसात त्यांना घर खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे। हा अतिशय अमानुष प्रकार या ठिकाणी आहे। आज सुप्रीम कोर्ट असतील, या सुप्रीम कोर्टच्या न्यायालयाच्या निकालाच्या बऱ्याचशा कॉपी या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर भूसंपादन अधिनियम 1894 या प्रकारचे जे कायदे आहेत यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जो व्यक्ती जो परिवार त्या ठिकाणी राहतोय तिथं त्याला राहण्याचा अधिकार आहे, तिथं त्याला घर वसवण्याचा अधिकार आहे, अशी कायद्यामध्ये तरतूद असताना हे कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी असताना देखील त्या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी काम चाललेलं आहे। आणि त्या ठिकाणी काम चाललेलं असताना या ठिकाणी ही जी गोरगरीब जनता आज रस्त्यावर बसलेली आहे आपल्या हक्काच्या घरासाठी, त्यांना दाबण्याचं काम, दहशतीचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर आज या आमरण उपोषणाच्या माध्यमातून या निवाऱ्याची मागणी करण्याकरता आज प्रवरा भागातील नागरिक बसलेले आहेत। तो निवारा मिळाल्याशिवाय, त्या निवाऱ्याचे शाश्वती झाल्याशिवाय या ठिकाणाहून उठलं जाणार नाही। या आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल आणि या आमरण उपोषणातून आम्ही देखील रिपब्लिकन संघर्ष दल सुभद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून या सरकारला, या प्रशासनाला सांगू इच्छितो की हा लढा थांबणार नाही, हा लढा याच पद्धतीने सुरू राहील। हे जे बेकायदा दहशतीच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर हे जे या घरांना बेघर करण्याचं जे काम चालू आहे हे आम्ही होऊ देणार नाही। आमची मतं तुम्हाला चालतात, आमच्या मताच्या आधारावर तुम्ही निवडून येताय आणि आमचे मतं मात्र तुम्हाला चालतात। गेल्या 40-45 वर्षापासून राहत असताना इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचे या ठिकाणी त्यांनी या इतक्या 45 वर्षापासून ते सातत्याने टॅक्स भरतात, त्यांचे शाळेचे दाखले आहेत, त्यांचे आधार कार्ड आहेत, त्यांचे मतदान कार्ड आहेत। मग हे सर्व देत असताना सरकार नव्हतं का? हे सर्व कागदपत्र यांना सरकारने दिलेले आहेत, प्रशासनाने दिलेले आहेत। मग तुम्ही आम्हाला प्रशासन, तुम्ही आम्हाला आधार कार्ड देताय, मतदान कार्ड देताय, आमचे मतं तुम्ही घेताय, रेशनिंग कार्ड देताय, त्या ठिकाणी आमचे वास्तव्याचे इतक्या वर्षाचे ठिकाणचे त्या ठिकाणचे पुरावे आहेत। मग असं असताना तुम्ही अत्याचार या ठिकाणी करताय आणि अमानुषपणे या ठिकाणी बेकायदेशीर जर तुम्ही आम्हाला बाहेर काढत असाल तर मात्र मग आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हाच इशारा आम्ही या ठिकाणी आज देत आहोत। फक्त प्रवरा भागातील नागरिकच नाहीत तर आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत। जे लोक राहतात ती जागा कमर्शियल आहे या दृष्टीने ही कारवाई केली जाते का? इतक्या वर्षापर्यंत या जागेचा फायदा नव्हता, तर इतक्या वर्ष कोणी इथं कारवाईसाठी येत नव्हतं। या नागरिकांनी आज इथं श्रीरामपूर उभं करण्यासाठी, याचं नाव लौकिक उभं करण्यासाठी आज त्यांनी घाम गाळलाय। आज त्यांनी या ठिकाणी इतके वर्ष संसार केलेला आहे। त्या जागेला ज्यावेळेस महत्व नव्हतं त्यावेळेस पर्यंत मात्र कोणी तिथं पाहिलं नाही आणि आज त्या ठिकाणी लाखो करोडोंची कमाई दिसत असताना मात्र बेकायदेशीर प्रमाणे तिथं कारवाईचं काम चालू आहे। मात्र यासाठी आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही जाऊ, या आझाद मैदानांपर्यंत आम्ही जाऊ,
जरी आम्ही इथं उपोषण करत असेल तर आमची दुसरी पार्टी, आमचा दुसरा भाग जो आहे तो आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करेल, मात्र आम्ही न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही.